शिर्डी क्रिकेट अकॅडमीच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर प्रीमियर लीग U12 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा समारोप अत्यंत उत्साहात झालाय। 5 दिवस चाललेल्या चुरशीच्या स्पर्धेत पाथर्डीतील SV नेट क्रिकेट अकॅडमी संघाने अंतिम सामन्यात युग रॉयल्स संघावर 3 गडी राखून मात करत विजेतेपदाचा करंडक पटकावलाय। 12 वर्षांखालील मुलांसाठी आयोजित केलेल्या विशेष लीगमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला होता। लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये लहान खेळाडूंनी आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे। अंतिम सामना युग रॉयल्स आणि SV नेट क्रिकेट अकॅडमी पाथर्डी यांच्यात झाला। दोन्ही संघांनी विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं, मात्र शेवटच्या षटकांत संयमी खेळ करत पाथर्डीच्या संघानं 3 विकेट्स राखून शानदार विजय मिळवला आणि पहिल्या ज्युनियर प्रीमियर लीगवर आपलं नाव कोरलंय। स्पर्धेच्या सांगता समारंभाला शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नंदूभाऊ गोंदकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले। विजेता संघ आकर्षक ट्रॉफी आणि 11,111 रुपये रोख, उपविजेता संघ ट्रॉफी आणि 7,777 रुपये रोख, मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांकडून सायकल भेट देण्यात आली आहे। इतर पुरस्कारांसाठी मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर असे पुरस्कार देऊन खेळाडूंचं कौतुक करण्यात आलंय। या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील लहान खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं असून भविष्यात शिर्डीतून उत्तम क्रिकेटपटू घडतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे। अकॅडमीच्या वतीनं बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम ठेवला आणि त्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आणि खरं तर या ग्रामीण भागात या खेळाडूंना चांगल्या प्रकारची अशी चालना मिळते या क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून। आपल्या मुलांना आपले कौशल्य किंवा जे असलेले जे सुप्त गुण आहे ते आपल्याला इथं मुलांना दाखवत येतात आणि त्या माध्यमातून हे मुलं उद्याचं आपलं भविष्य आहे या दृष्टीनं खेळाडूवृत्तीचे जे मुलं आहेत त्यांना एक चांगलं या अकॅडमीच्या माध्यमातून वाव मिळते। आणि आयोजक संयोजकाच्या वतीनं आणि चालकांच्या वतीनं चालकांचे पण आभार मानतो की त्यांनी अत्यंत कठीण प्रसंगातून हे सर्व उभं केलं आणि हे चालू ठेवलेलं आहे। त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। आणि आजच्या या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित मान्यवर, मला नाव सर्वांची माहिती नाही, मी नाव घेण्याची खूप इच्छा आहे पण माहिती नाही, नवीनच असल्यामुळे। अच्छा, तर उपस्थित मान्यवर, विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स आणि विद्यार्थी, आज हे तुमचे किती दिवसापासून? 5 दिवसापासून जे आपल्या टर्फवरती मॅचेस चालू आहे त्या माझा मुलगा इथे अंपायरिंगसाठी वगैरे येत असतो, त्यामुळे ते मला माहिती आहे। सरांचा आज अचानकच मला फोन आला की तुम्ही या की बक्षीस वितरण समारंभ आहे, तर असेच मॅचेस सर नेहमी घेत असतात आणि त्याची कायम धडपड या ठिकाणी काहीतरी मुलांसाठी नवीन नवीन करण्याची असते। आणि मी माझा मुलगा म्हणजे 4 वर्षाचा असतानापासून 4 ते 5 वर्षाचा असतानापासून सरांकडे खेळतो, त्याच्यामुळं मला त्यांचा खूप अनुभव आहे। ते खूप मन लावून एखाद्या विद्यार्थ्याला किंवा खेळाडूला तयार करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या जे विद्यार्थी आहे बऱ्यापैकी जिल्ह्याला खेळलेले आहे, वरती पुढे पण चांगले डिस्ट्रिक्टला खेळून पुढे बरेचसे कॅम्पपर्यंत बरेचसे विद्यार्थी गेलेले आहे, त्यामुळे सरांचा मला चांगला अनुभव आहे। आणि आज तुम्ही या ठिकाणी सर्वजण बाहेरून किती 8 टीम आल्या ना सर? 8 टीमा ज्या आले ते प्लेअर होते। अच्छा, ते सर्व टीम्स आल्या, तुम्हालाही या ठिकाणी चांगले अनुभव भेटले असतील। आणि खेळ हा आपल्या जीवनात आज खूप महत्त्वाचा झालेला आहे की आज सर्व मुलं जे आहे, लहान मुलं जे आहे किंवा तुमच्या वयातले मुलं आहे ते मोबाईलवरती असतील किंवा TV वरती असतील, मोबाईलमधील गेम खेळणं, तर त्यामुळे आज शारीरिक व्यायाम जो आहे तो मुलांना खूप कमी झालेला आहे। पण या निमित्त तुमच्या खेळही होतो, त्यात तुमच्या खेळामध्ये प्रगती पण होते आणि एक तुमचा शारीरिक व्यायामही होतो। त्यामुळे आपण असले क्रिकेट असेल, इतरही खेळ असेल,
हे नेहमी खेळत राहावे आणि त्यामध्ये आपण आपली एक प्रगती करत राहावी. या निमित्ताने मी एवढंच सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित सर्व पदाधिकारी जमलेले सर्व खेळाडू मित्रांनो, मी एसमेंट क्रिकेट अकॅडमी संचालक कोच शशिकांत निराळी. गेल्या 20 वर्षापूर्वी मी अकॅडमीला माझ्या बातमीमध्ये सुरुवात केली आणि असं काही ध्येय नव्हतं ठेवलं की आपले खेळाडू थेट स्टेजपर्यंत जातील म्हणून. तर सुरुवातीला माझ्याकडे 80 ते 90 मुलं आले. त्यास फी माझ्याकडे होतं 50 रुपये होती. मुलींना फी अजिबात नव्हती, फ्री होते मुली त्यावेळेस पण आणि आत्ता पण. तर यांच्यासारखं हे सर म्हणत होते आम्हाला यश मिळत नाही. असेच आम्हाला 10 ते 15 वर्ष असेच गेले आमचे. परंतु इतक्या वर्षानंतर मग हळूहळू आम्हाला यश मिळायला सुरुवात झाली. आणि अशी सुरुवात झाली की आज आमच्या ग्रामीण भागातल्या म्हणजे ज्यांना क्रिकेट माहीत नव्हतं की आमच्या शाळेमध्ये माझी स्वतः शाळा आहे. मी हॉलीबॉल शिकवत होतो. मी हॉलीबॉल स्टेट प्लेअर पण आहे. हॉलीबॉल शिकवत आमचा बॉल फुटला आणि मग त्या सगळ्या मुली म्हणजे हॉलीबॉलच्या ज्या मुली होत्या ते मी क्रिकेटच्या ग्राउंडवर आणल्या आणि तिथं मी त्यांना बॅट धरण्यापासून ते स्टान्स कसा असतो, स्ट्रेट ड्राईव्ह कशाला म्हणतात, स्क्वेअर कट कशाला म्हणतात, पूल कशाला म्हणतात, तिथपासून त्यांना क्रिकेट सुरुवात केली. ते जर बॉल त्यांनी आल्यावर पाहिला हे शिवल्याला आहे का, हे फाटलेला आहे का, 4 पीस बॉल असतो, 4 भाग असते, तिथून त्याची क्रिकेटची सुरुवात झाली की ज्यांना क्रिकेट मुलींना अजिबात माहीत होतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्व सांगत म्हणजे आरती केदार. आरती केदारचं यासाठी सांगतो की ती IPL खेळलेली आहे. तर ते थोडंसं मागं येतो. ज्यावेळेस तिने सुरुवात केली लेफ्ट हँड बॉलर होती. लेफ्ट हँड बॉलिंग करत नव्हती, यायची फेकून द्यायची बॉल. कधी म्हणायचं अरे बॉलिंग कर, परत यायची फेकून द्यायची. माहिती नाही मला हॉलीबॉलच खेळायचं आहे, मला क्रिकेट खेळायचंच नाही असं करायची. पहिले 2-3 महिने तिने खूप म्हणजे क्रिकेटचा विषयच नव्हता. पण ज्यावेळेस तिला बॉलिंग करता यायला लागली तिथून पुढं तिने काही ती थांबलीच नाही अजिबात. तिचा सायकलचा प्रवास 35 किलोमीटर होता रोजचा. सकाळी 8 किलोमीटर 6 वाजता यायचं, 8 किलोमीटर परत हातराला जायचं, परत दुपारी 2 वाजता 8 किलोमीटर यायचं आणि परत संध्याकाळी 8 किलोमीटर जायचं. असं तिने 8 वर्ष सायकलचा प्रवास केला. आणि 3 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ती अंडर 2017ला अंडर 19साठी ती सिलेक्शन झाली. जसं का 19मध्ये सिलेक्शन झाली तर 19 3 वर्ष, 23 3 वर्ष आणि सिनियर 3 वर्ष असे सलग 9 वर्षापासून ती स्टेट खेळती. गेल्या 2 वर्षापूर्वी ती IPLमध्ये निवड झाली. व्हेलोसिटी नावाची टीम होती IPLची. फर्स्ट टाइम ज्यावेळेस वुमन प्रीमियर लीग सुरू झाली त्यावेळेस IPLमध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर MPL महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सलग 2 वेळेस खेळली. NCA कॅम्प जो असतो BCI मार्फत सलग 2 वर्षांनी BCI कॅम्प केला. त्यानंतर स्कूल गेमला सुद्धा नॅशनल आहे. इथं कॉलेजकडं विद्यापीठ आणि ऑल इंडिया याच्यामध्ये पण म्हणजे ती एकमेव जिल्ह्यातली अशी खेळाडू आहे की तिच्याकडे क्रिकेटमधलं कुठलं सर्टिफिकेट नाही असं नाही, सगळे सर्टिफिकेट असते याकडे. आणि त्या गरीब कुटुंबातली मुलगी होती. तिचे वडील रिक्षा चालवतात, शेतीचं काम करतात घरी. सगळ्यात सांगायचं म्हणलं की ते आता सध्याला लोक काय करतायत एक प्रोफेशनल म्हणून पाहत आहेत. व्यावसायिकता त्या क्रिकेटमध्ये आली. क्रिकेटमध्ये व्यावसायिकता निश्चित आली. काही पालक लोक बाबा चला IPL खेळा, खूप मोठे पैसे मिळतील, बरोबर आहे ते. कारण की ते आर्थिक केदारने आज 72 लाखाचा फ्लॅट पुण्यामध्ये घेतला आहे. वडिलांचं 10 लाख रुपये कर्ज नीट केलं आहे. आईला 10 तोळे सोनं घेतलं आहे त्या क्रिकेटच्या जीवावर. असे ग्रामीण भागातून आमचे गेलेले मुली आहेत. अंबिका वाटाडे आता नागालँडसाठी रिप्रेझेंट करते. यावर्षी 2 वर्षापासून नागालँडकडे खेळते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये खेळ नाही असं नाही, ग्रामीण भागातूनच पोरं पुढे जाऊ शकतात. फक्त एवढं हे आपल्या नगरचं जशी असोसिएशनमध्ये जशी चलबिचल होती प्रत्येकाची की आमच्या काळापासून होती. मी पण जवळजवळ 40 वर्ष क्रिकेट खेळलो आहे. ती जी स्पर्धा होती अंडर 12 हे खरं तर आम्हाला इतर स्पर्धांचे जे अनुभव आहे की अंडर 14 सांगतात आणि 16चे मुलं खेळवतात असं आम्हाला इथे फार जाणवलं नाही. म्हणजे जाणवलंच नाही. चांगलं तुम्ही सगळं टीम मॅनेजमेंट तर होतीच तुमची टीम सगळी होती. ॲकोमोडेशनपासून ते सगळ्या सोयी तुम्ही पुरवल्या, अतिशय चांगलं आहे. फक्त एक आम्हाला अडचण अशी आली आहे की हे जे ग्राउंड आता हे तुम्ही हे करा, फक्त इथे आहे ना थोडीशी झाडं किंवा सावलीचं काहीतरी करा म्हणजे काय प्रेक्षक जमतील. हां, बाकी नियोजन अतिशय चांगलं होतं. पारदर्शक ठेवून तुम्ही सगळं केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. हां बस एका ठिकाणी
सरांना खूप तेच विचारायचे की जे म्हणता आता जे यंग मुलं आहे लाईव्ह वगैरे इकडं तिकडं बघतात, त्यांना वाटतं की ह्या ग्रामीणमध्ये इथून फॅसिलिटी नाही आहे, इथं नाही होणार, मग आपण पुण्याला मुंबईला इथं जाऊ. पण त्यांना मी प्रत्येकाला एकच सांगतो की जेवढं पण डिस्ट्रिक्ट आहे तुम्ही बघा, पाथर्डीचे सर झालं त्यांचं आम्ही बघत राहतो, त्यांना पण तेच आहे फॅसिलिटी, तेच करू राहिले. आणि तिथून पण 5-1 मुली दरवर्षी खेळते स्टेट लेवल. त्याच्यानंतर मग नगरचे काही मुलं खेळत आहेत, 3-4 मुलं आहेत. तर ॲज अ कोच, ॲज अ क्रिकेटर मला जेव्हा आपले डिस्ट्रिक्ट, आता मी नगर डिस्ट्रिक्टमध्ये काम करतो, तर जेव्हा आमचे डिस्ट्रिक्टचे मुलं खेळतात तर खूप अभिमान वाटतो. ते कोणी पण असू दे, अकॅडमी ठीक आहे आमची आहे, पण कोणताही प्लेअर गेला आहे पुढं तर आम्हाला खूप चांगला वाटतो. वैभव सर आहे जुने आमचे सीडीचे प्लेअर, तर आमच्याकडून तर एक स्टेट प्लेअर अजून नाही झाला आहे, पण मला वाटतं की इथून या टुर्नामेंटमधून आम्हाला अजून 2-3 त्याच्यापेक्षा अजून मोर आम्हाला टुर्नामेंटमध्ये स्टेट प्लेअर भेटतील. आणि सगळ्यात मेन जे तुम्हाला 2 प्लेअर आहे शाळेत, संस्कृती आणि मानिनी, ते दोघं रिप्रेझेंट केले स्टेटला करंडमध्ये अजून खेळणार पण आहे. तर एक खूप चांगली स्पर्धा, म्हणजे त्यांचा तुम्हाला अनुभव बघायला भेटणार आणि थोडक्यात ते परफॉर्मन्समध्ये तुम्हाला दिसत आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.